हमें आजादी बिना कर्ज बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। देती हमें आजादी बिना कर्ज बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। कोण आहे रे गांधीजी? गांधीजी कोण? काय चाललंय गांधीजी? गांधीजी अरे हाच तो गांधी जो आपल्या सर्वांच्या पाकिटांमधील नोटांवर असतो। अरे हाच तो गांधी। हाच का तो मजबुरी का नाम गांधी? अरे मित्रा, मजबुरी नाही, महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहे। अरे तोच गांधी जो एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करायची शिकवण देतो। अरे अरे मित्रांनो, असं काय बोलताय? गांधीजी हे अहिंसावादी होते, ज्यांनी आपल्याला अहिंसा शिकवली ते आहेत। राम राम नाशिककर, आम्ही केटीच्या कॉलेजचे विद्यार्थी महात्मा गांधींच्या 150व्या जयंती निमित्त तुमच्या समोर त्यांच्या त्रिसूत्री व पंचशील तत्वांवर आधारित एक पथनाट्य सादर करीत आहोत। बाबा, आपण राजा हरिश्चंद्रांचे नाटक बघायला जाऊया का? नाही बाळ, तू बघून ये। नाटक किती सुंदर होतं ना। राजा हरिश्चंद्राने सत्य वचनासाठी राज्याचा, पत्नी, मुलांचा त्याग केला। यातून आजपासून आपण पण आपल्या जीवनात सत्याचे आचरण करूया। अरे बोल, तुझ्या राजांची बरोबरी करतोय आपण। सामान्य लोक आपला ते जमणार आहे का? ज्याचा ईश्वरावरती विश्वास व श्रद्धा असते तो कधीही सत्याची साथ सोडत नाही। सत्य परेशान होता है, पराजित कभी नहीं होता। सत्य खड़ा रहता है, चाहे उसके साथ कोई हो ना हो, लेकिन सत्य आत्मनिर्भर है, ये हमेशा ध्यान रखना। अहिंसा आज समाजामध्ये जो स्त्री अत्याचार, बाल अत्याचार, ज्या हिंसक प्रवृत्ती माजल्या आहेत, अशा हिंसक प्रवृत्तीचे जो लोक आहेत त्यांना सत्मार्गाला लावण्यासाठी गांधीजींची एक अत्यंत महत्वाची शिकवण म्हणजे अहिंसा। अहिंसेने जग जिंकता येतं, प्रेमाने जग जिंकता येतं, हाच गांधीजींचा कायम संदेश होता। म्हणून गांधीजी म्हणतात ईश्वर पे अविश्वास रखने वाला व्यक्ति ही अहिंसा के बारे में सवाल उठाता है। अपने आसपास के लोगों की सेवा में ओतप्रोत हो जाना, जरूरतमंद कारीगरों, कुटीर उद्योगों को प्रोत्साहित करना है हमारा स्वधर्म है। अपनी रोजमर्रा की चीजों जैसे कि तेल, साबुन, मंजन आदि को स्वदेशी होना चाहिए। आई, मी शाळेला चाललो। आई मी पण येते का? कुठे? आई मी शाळेत चालली। आई मला शिकायचं आहे। जायचं नाही, मला शिकवू नको। स्वतंत्र आवाज और विचारों को थोपता और फिर भी ना रुके तो उसकी हत्या कर दो। आजकल के समाज में ये सब कुछ चल रहा है। अगर राष्ट्रपिता गांधी जी ने ये देखा होगा तो उनकी आत्मा भी रो उठी होगी। इंसान जो सोचता है वही बन जाता है। गांधी जी ने अपने संपूर्ण जीवन में नैतिकता को अपने जीवन में आचरण में लाया था, इसीलिए वो महात्मा बने। हमें भी गांधी जी के जीवन को अपने आचरण में लाना चाहिए। अरे हाच तो भारत ज्याने विविधतेत एकता दर्शवण्याची शिकवण दिली। अरे हाच तो भारत हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व गुण्या गोविंदाने नाचतात व धर्माची एकता व सर्व धर्म समभावाची शिकवण दिली। अरे हाच तो माझा भारत। मित्रांनो, आपण जातीभेद टाळून गांधीजींनी शिकवलेल्या एकत्मतेच्या शिकवणीला आपण चालूया आणि आपण आपल्या जीवनात आचरणात आणूया। आंतरिक स्वच्छता ही पहली वस्तु है जिसे पढ़ाया जाना चाहिए। बाकी इसे पढ़ाने के बाद ही लागू किया जाना चाहिए। यदि कोई स्वच्छ नहीं है वो कदापि स्वस्थ नहीं रह सकता। गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे समाजातील वाईट प्रवृत्ती, परंपरा जसे इंग्रजांना आपण निर्देशन दिले होते चरेगावचे, त्याचप्रमाणे या प्रवृत्तींना देखील आपण जर चरेगावचा इशारा दिला तर नक्कीच भारत एक उत्तम
आणि चारित्र्य संपन्न देश म्हणून उभारणे. में लाठी पकड़े चलते थे वो शान से, जबान कांपे चलते थे उनका नाम रे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.